17 सप्टेंबर 2025 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दर्यापूर तालुक्यातील कार्यकर्ते ग्रामपंचायत शिबिर. चंद्रलाल यांनी स्थानिक प्रशासकीय कार्यालयाकडून माहिती व कागदपत्रे मिळवण्यात होत असलेल्या विलंब याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह जिल्हाधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे ही बाब दर्शविण्यात आणली आहे. शिवर यांनी सांगितले की जानेवारी 2028 पासून आजपर्यंतच्या अमर सभेच्या प्रती, शिवभूम प्रतिष्ठान नवीन अर्ज कागदपत्राची दुरुस्ती व मार्च 2028 ची माहिती सभेच्या प्रती मागिवल्या होत्या. मात्र प्रशासकीय कार्यालयाकडून याकडे दुर्लक्ष होत असून माहिती देण्यास विलंब होत आहे. त्यांनी 6 सप्टेंबर 2024 रोजी अर्ज दाखल केला होता, परंतु 12 सप्टेंबर 2024 पर्यंत माहिती मिळाली नसल्याने त्यांनी पुन्हा तक्रार नोंदवली. शिवर यांनी इशारा दिला की जर लवकरात लवकर माहिती उपलब्ध करून दिली नाही व संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली नाही तर ते पुढील कायदेशीर व कठोर पावले उचलतील. या प्रकरणी प्रशासकीय यंत्रणेकडून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी मनोज तायडे, पंकज कदम, धीरज तायडे, प्रवीण डांगे, बबलू आठवले, गजानन बावनेर, स्वप्नील पाचनकर, तेजस गावंडे, सचिन बावने, मनीष देशमुख, गणेश चव्हाण उपस्थित होते. अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमचे सहकारी पंकजभाऊ कदम उपतालुका अध्यक्ष आहे आणि ग्रामपंचायत शिवरचे ते सदस्य आहेत. सदर ग्रामपंचायतमध्ये असलेला भोंगळ कारभार त्यांनी उघडकीस आणला. सदर ग्रामपंचायतमध्ये असलेले शिपाई यांनी गावातील घरटॅक्स वसूल केला. सदर घरटॅक्स 53,000 काहीतरी आहे. सदर टॅक्स हे करून त्यांनी ग्रामपंचायतच्या कोणत्याही खात्यामध्ये जमा केलेला नाही आणि सदर हा भोंगळ कारभार आमचे पंकजभाऊ यांनी उघड केल्यानंतर संबंधित याच्यावर BDO साहेब यांना पत्रव्यवहार झाला. त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीचे सचिव यांनी थातूरमातूर कार्यवाही करून सदर व्यक्तीकडून हमीपत्र लिहून घेतले की बा मी यानंतर कोणतीही अशा प्रकारची काही असे काम करणार नाही. हे माझी शेवटची चूक आहे, यानंतरची चूक होणार नाही. या बेसवर त्यांनी सदर जो शिपाई आहे त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता त्यांना सूट देण्यात आलेली आहे. हे कुठंतरी राजकीय दबावापोटी होत आहे. तसेच आमचे यांनी जे प्रोसिडिंग मागितलेले आहेत, वित्त विभागातले जे झालेले कामं आहे त्याबाबत माहिती मागितलेली आहे. त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. ते देण्यास ते सदर ग्रामपंचायत सचिव ग्रामपंचायत टाळाटाळ करत आहे. त्याकरिता BDO साहेबांना पत्रव्यवहार झाला आणि इथेसा आम्ही शिव मॅडमला पत्रव्यवहार झालेला आहे. आज आम्ही आंदोलन यासाठी करत आहे की सदर जे प्रशासक आहे हे पारदर्शक असलं पाहिजे आणि जो गोरगरीब जनतेचा पैसा याचा जो योग्य वापर झाला पाहिजे आणि जो ग्रामपंचायत शिवरचा भ्रष्टाचार हा उघडकीस आला पाहिजे. यासाठी हे आंदोलन आम्ही करत आहे. विदर्भ सिटी न्यूज, अमरावती.